नमस्कार. काल भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदापासून राजीनामा दिला आणि भारताचे नवीन शिक्षण मंत्री म्हणून प्रल्हाद जोशी यांची सुद्धा नेमणूक झाली. कालपासनं काय काय झालंय याचा जरा आढावा घेऊयात. आणि मला वाटतं पहिला व्हिडिओ मी जेव्हा बनवला तेव्हा मी जे म्हटलेलं की ह्याच्यात मला कोणाची बाजू मांडायची नाहीये किंवा कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे हे कॉन्व्हर्सेशन मला ह्याच्यात नकोय. पण कोणाचं चुकीचं कोणाचं बरोबर या कुठली ना कुठली तरी एक साईड घेण्याच्या अहमहमिकेमध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये जो एक दंगा झाला, याच्यामध्ये जो एक उन्माद दिसला, त्याच्या मागची काही कारणं की ज्याच्यावरती चर्चा होत नाहीये त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे, संवाद झाला पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. कुठल्या व्हॅलिडेशनसाठी किंवा ह्याच्यासाठी नाही असं मी गेल्या वेळेसही म्हटलेलं. माझ्या मते आज जेव्हा हा व्हिडिओ मी बनवतोय तेव्हा एक 2-3 विषय अजून सुद्धा मला वाटतात की जे ओव्हरऑल सोशल मीडिया असेल, मुख्य प्रसार माध्यमं असतील, आपली व्यक्तिगत चर्चेची माध्यमं असतील, ह्याच्यामधनं मिसिंग आहेत की ज्याच्यावरती पुन्हा एकदा चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं. आपण फॅक्ट्स बघूयात काय काय आहेत. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलाय, नवीन शिक्षण मंत्र्यांनी त्यांची जागा घेतली आहे. काही दिवसांपूर्वी जे शिक्षण खात्याचे सेक्रेटरी होते त्यांची बदली करण्यात आली आहे. आज पंतप्रधान मोदींनी परीक्षा या विषयामध्ये मूलभूत बदल करण्यासाठी एक समिती गठीत करणं, त्याच्यात काही लोकांची नावं सुद्धा चर्चेत आहेत, त्याच्याही बऱ्याच बातम्या येत आहेत. एक असा कायदा की जो पेपर फुटी आणि पेपर लीक्सवरती खूप कठीण म्हणजे कठोर शिक्षांचं प्रावधान आणतो, हा युनियन कॅबिनेटनी मान्य केलाय. मला असं वाटतं की आज जो एक प्रकारचा मास हिस्टेरिया, एक पॉलिटिकल अवेकनिंग म्हणून आपल्याला दाखवला जात होता, आपल्यासमोर प्रेझेंट केला जात होता, एका जनरेशनचं हे खूप मोठं माइलस्टोन आहे, मैलाचा दगड आहे. एक जे हे ज्या पद्धतीचं कन्फ्रंटेशन, ज्या पद्धतीची हिंसा, ज्या पद्धतीने कायद्याची सीमारेखा ओलांडून प्रोव्होकेशन करणं आणि ही सगळी ब्लडसेड आणि इन्स्टेबिलिटी आपल्याला धुवून धावून व्हाईट वॉश करून एक स्वप्नवत क्रांती या पद्धतीने आपल्यासमोर दाखवली जात होती. मला वाटतं त्याच्यावरती चर्चा होणं खूप महत्वाचं आहे. आत्ताची जी जनरेशन, जो एक मोठा बिना चेहऱ्याचा, बिना नावाचा एक मोठा मॉब या दृष्टीने मोबिलाइज झालाय, मला असं वाटतं की त्या मॉबला दोष देणं हा माझ्या गेल्या व्हिडिओचाही हेतू नव्हता, आत्ताच्या व्हिडिओचाही हेतू नाहीये. आणि हे कोणी राजीनामा दिला म्हणून मी माझी ट्यून बदलतोय असंही नाही. बहुवंशीपणे एक असं जनरेशन की ज्याला एव्हर चेंजिंग सराउंडिंग्समध्ये, त्याच्या आजूबाजूला सतत वेगवान घडणाऱ्या घडामोडींमुळे थोडं लेफ्ट बिहाइंड व्हायला होतंय, फोमो होतंय, त्याला काहीतरी मिसिंग होतंय असं वाटतंय. तो या सगळ्या गतीशी स्वतःला जुळवून घेऊ शकत नाहीये असं वाटतंय. माझ्या मते ही जनरेशन अशा पद्धतीने फील करणारा एक मोठा वर्ग आपल्या भारतामध्ये अनेक वर्ष होता, अजूनही आहे, आणि त्याला या माध्यमातनं गुमराह करायचा प्रयास केला गेलेला आहे. मला असं वाटतं की एक सतत सोशल मीडियाच्या फीडमधनं येणारा एक फीडबॅक लूप, त्याच्यातनं सततचं खूप काही कष्ट न करता मिळणारं व्हॅलिडेशन, त्याच्यातनं येणारा पैसा, याच्यामुळे त्यांना मिळणारं डोपामिन हिट किंवा डूम स्क्रोलिंग सारख्या ह्याच्यामुळे त्यांच्या समोर तयार झालेली एक सिंथेटिक रियालिटी, ह्यांनी सुद्धा त्यांना आनंद, निखळ आनंद मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी, किंवा असंही म्हणता येईल की ज्या तंत्रज्ञानाच्या घोडदौडीमुळे, तंत्रज्ञानाच्या डेव्हलपमेंटमुळे त्यांच्या आयुष्यातले बरेचसे प्रश्न सुटायला हवे होते, ते तंत्रज्ञानाकडे जी जनरेशन एक आस लावून बसली होती त्यांना कदाचित आता ते तंत्रज्ञान धोकादायक वाटू लागलंय. आज तंत्रज्ञानात नवनवीन होणारे विकास, लागणारे नवनवीन शोध, माझी अभिव्यक्ती, माझं जॉब, माझं आपण असं म्हणायला गेलं तर स्वतःला व्यक्त करायची माध्यमं, या सगळ्या गोष्टींना ओळखू येणार नाही तितक्या गतीने बदलत चाललंय, आणि त्याच्याशी मी कसं कोप अप करू, हा सुद्धा ही भीती या जनरेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सापडते. त्यांनी येणारी एक अस्थिरता, त्या अस्थिरतेमुळे परस्पर आपल्या पालकांशी न होऊ शकणारा संवाद, याच्यामुळे त्या मुलांसमोर, मुलींसमोर, त्या पूर्ण एका पिढीसमोर तयार झालेलं
स्वतःला आम्ही कशामुळे डिफाईन करायचं, हा एक त्यांच्यासमोर उभा झालेला आयडेंटिटी क्रायसिस. माझ्या मते स्वतःला व्यक्त करण्यामध्ये त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्यावरती आलेली सिंथेटिक बंधनं किंवा स्वतःला व्यक्त करायचं असेल तर ते या जगामध्ये फेस टू फेस एकमेकांसमोर माझ्या क्लासरूममध्ये उभं राहून एखादं भाषण करून, एखादी कविता लिहून कोणाला चिठ्ठीत पाठवून होत नाही. त्याच्यासाठी कुठलं ना कुठलं समाजाचं सतत व्हॅलिडेशन मिळणारं, चकाकणारं, माझ्या सोबत असलेल्या स्क्रीनवर दिसणारं कुठलं तरी माध्यमच लागतं. असं अभिव्यक्तीचं सुद्धा त्यांच्या कुठे ना कुठे बंदिस्तीकरण होणं, चॅनलायझेशन होणं, त्याच्यामुळे येणारी आपसूक बंधनं, त्याची अल्गोरिदम्स, याचे त्यांना स्वतःला अभिव्यक्त करण्यामध्ये येणाऱ्या अडचणींच्या स्वरूपात दिसणारे परिणाम, किंवा स्वतःला अभिव्यक्त करायचं असेल तर या अल्गोरिदमशी कम्पीट करताना, आपण अभिव्यक्त होताना त्याला जर व्हॅलिडेशन मिळवायचं असेल तर कालच्या पेक्षा जास्ती आउटरेजियसच काहीतरी केलं पाहिजे. काल जर माझा एक खांदा दिसत असेल तर उद्या 2 खांदे दिसले पाहिजेत. आज मी 1 शिवी दिली असेल तर उद्या 2 शिव्या दिल्या पाहिजेत. असं सतत तुम्हाला एक्स्ट्रीमकडे ढकलणाऱ्या या अल्गोरिदममुळे सुद्धा आज या पिढीसमोर स्वतःला डिस्कव्हर करायचा, स्वबोध घ्यायचा, स्वतःची आयडेंटिटी डिफाईन करायचा वेळ मिळाला नाहीये. त्यांच्याकडे तो वेळ उरत नाहीये. या गतीशी कोप अप करताना त्यांची दमछाक होतीये, त्यांच्याशी नीट संवाद होत नाहीये. याच्यामध्ये आपण त्यांना एक प्रकारे लेबल करतोय का? संवादाचं होत नाहीये याच्यात खूप मोठ्या प्रमाणात आपण त्यांच्याशी बोलण्यापेक्षा त्यांचं आपण किती ऐकून घेतोय, कशा पद्धतीने ऐकून घेतोय, आणि आपण म्हणताना आपल्या घरात ही प्रक्रिया किती राबवली जाते. मला वाटतं हे सर्व मुद्दे त्याच्यात खूप महत्वाचे ठरतात. आणि हेच एक खूप मोठं आपल्या समाजामधला एक गट हा आज या एका सुडो इव्हेंटला बळी पडला, रस्त्यावर उतरला. नको इतकं, नको त्या सीमारेषा ओलांडून पोलिसांशी प्रोव्होकेशन करणं, कन्फ्रंटेशन करणं, हा जो एक ट्रॅप त्यांच्यासमोर ठेवलेला होता त्याच्यात आपसूकपणे फसला, असं माझं मत आहे. पण ही चर्चा ज्या अकाउंटेबिलिटी पासून सुरू झाली होती, मला वाटतं अजूनही त्या अकाउंटेबिलिटीवरती कोणीही बोलत नाहीये. या जनरेशनला सपशेलपणे चुकीचं ठरवण्यापेक्षा आज खरंच कशाची चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं. तर मला वाटतं काही प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत. यांनी स्वनियुक्तपणे ज्या स्वनियुक्त नेत्याच्या मागे जाणं पसंत केलं, तो जर आंदोलनाच्या दिवशी बर्गर खात म्हणत असेल की आय एम नॉट अकाउंटेबल टू द प्रोटेस्टर्स, मग अशा वेळी यांच्या नेत्यांना कोणाला तरी फक्त तुम्ही राजीनामा द्या, तीच अकाउंटेबिलिटी आहे. अशी अकाउंटेबिलिटीची व्याख्या आपल्यासमोर मांडण्याचा अधिकार आहे का? माझ्या मते याच्यावर चर्चा झाली पाहिजे. चूक झाल्यानंतर ती चूक सुधारून यशस्वीपणे परीक्षा कंडक्ट करून मग राधाकृष्णन कमिटीने दिलेल्या ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणं, लीक प्रूफ करण्यासाठीची सजेशन्स क्रियान्वित करून युनियन कॅबिनेटमध्ये टफर लॉ पारित करून घेऊन मग जनमताचा आदर ठेवून लोकशाही पद्धतीने जनमताच्या बाहेर जाता येत नाही. ते जरी अनार्कल पद्धतीने समोर आलं असलं तरी त्या भावनांचा जनहितासाठी समाजात अधिक उद्रेक होऊ नये म्हणून विचार करून आपलं काम पूर्ण करून त्या जबाबदारीहून पाय उतार होणं, लगेच राजीनामा देऊन पळून जाणं नव्हे का, याला अकाउंटेबिलिटी म्हणतात. का मला असं वाटतंय की अनेकानेक विद्यार्थ्यांना या मार्गावरती ढकलणारे, त्यांचं आयुष्य केसेस लावून त्यांच्या जीवितासमोर हानी, त्यांच्या जीविताला होईल अशी परिस्थिती तयार करणारे, यांना आपण कधी अकाउंटेबल धरणार आहोत? त्यांना अकाउंटेबल धरल्याशिवाय आपली अकाउंटेबिलिटी पूर्ण झाली असं आपल्याला म्हणता येईल का? मला असं वाटतं ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. या लोकांसमोर एक क्युरेटेड रियालिटी जन्माला घालून त्याच्या माध्यमातून त्यांच्या सेल्फ आयडेंटिटीज शेप करून अधिकाधिक विद्रोह, अधिकाधिक विद्वेषीपणा, अधिकाधिक परस्परांबद्दलची विष एकमेकांच्या मनात पेरण्याचं काम करणाऱ्या या आंदोलनांमध्ये गेल्या 14-15 वर्षात ज्यांना जनतेने नाकारलं, त्यांनी स्वतःची पोळी भाजायचा प्रयत्न केला, त्यांना आपण कधी विचारणार की तुमचं हे स्वतःच्या शॉर्ट टर्म गोल्ससाठी भारताच्या एका पिढीच्या मानसिकतेला बर्बाद करायचं काम, याच्याबद्दल तुम्ही तुमची अकाउंटेबिलिटी केव्हा सिद्ध करणार आहात? मला असं वाटतं की याच वेळेस एक चर्चा अकाउंटेबिलिटीची आपल्या घरात सुद्धा झाली पाहिजे. जोवर
पेपर खरेदी करायला कोणी निघत नाही, तोवर पेपर विकायचाही कोणी प्रयत्न करत नाही. आपल्या मुलाला डॉक्टरच बनवायचं या अट्टाहासापायी त्याच्यावरती इतकं प्रेशर टाकणं, की परीक्षा 4-2 दिवस कुठल्यातरी एका चुकीच्या कारणामुळे पुढे गेली असेल, त्याचं त्याच्यावर प्रेशर येऊन त्याला आत्महत्या करावीशी वाटली. त्याला आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालंय असं वाटलं. इतका त्याच्याशी विसंवाद, त्याच्यावरती लादलेली पराकोटीची अपेक्षा, ह्याच्याबद्दल पालकांशी आपण अकाउंटेबिलिटी बद्दल बोलणार आहोत का नाही? आणि या सगळ्या एपिसोडमध्ये, या सगळ्या घटनाक्रमामध्ये पेपर फोडणारे, ते पेपर विकणारे, हे तर कोणी सरकारमधले नव्हते. ते सर्व अटकेत असलेले, त्या अटकेतनं असलेल्या लोकांकडनं पेपर विकत घेणारे, तो पसरवणारे, यांना आपण कधी अकाउंटेबल धरणार आहोत? माझ्या मते आज जर अकाउंटेबिलिटीवरनं चर्चा सुरू झाली असेल तर ती तिथपर्यंत गेली पाहिजे. अन्यथा 2008च्या इकॉनॉमिक क्रायसिस नंतर असाच एक मॉब अमेरिकेमध्ये फुटपाथ्सवर बसला होता. त्यांनी ऑक्युपाय वॉल स्ट्रीट नावाची एक खूप मोठी मूव्हमेंट चालवली, पण तो पूर्ण मूव्हमेंट लेफ्ट आणि तिथल्या राजकीय परिस्थितीनुसार तेव्हाचे जे रिजेक्टेड लोक होते त्यांनी हायजॅक करायचा प्रयत्न करून तत्कालीन अमेरिकन युवकांना असंच क्युरेटेड रियालिटी दाखवून भडकावायचा प्रयत्न केला. त्यांच्याकडनं आंदोलनं करून घेतली, अनेक ठिकाणी व्हायलन्स झाले, अनेकांचे आयुष्य त्याच्यात बर्बाद झाली. पण आज तागायत 2008च्या इकॉनॉमिक क्रायसिसला जबाबदार असलेला एकही व्यक्ती इंडायटेड किंवा शिक्षेला सामोरा गेलेला नाही. मला असं वाटतं बाहेरच्या देशातनं आलेली खूप स्वप्नाळू क्रांतीची स्वप्न दाखवणारी टूलकिटं आपल्या गळी उतरवून आपल्याला लोकशाहीच्या मार्गावरनं, की ज्याला आपल्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर ग्रामर ऑफ अनार्की म्हणतात, असं ग्रामर ऑफ अनार्की आपल्याला लोकशाही म्हणून आपल्याला विकायचा प्रयत्न करणाऱ्या या सर्व ऑपरेटर्सला, की ज्यांनी या आंदोलनाचा नंगा नाच केला, त्यांना आपण कधी अकाउंटेबल धरणार आहोत? त्यांना जोवर आपण अकाउंटेबल धरत नाही, तोवर माझ्या मते ही अकाउंटेबिलिटीची चर्चा पूर्ण होणार नाही. दॅट इज द फूड फॉर थॉट. धन्यवाद.